नमस्कार मंडळी, चला तर सणासुदीला गोडधोड खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज बनवूया मस्त ढाबा स्टाईल ही मिनी व्हेज थाळी, ज्यामध्ये जिरा राईस जो की मी कुकर मध्ये केलेला आहे. फक्त 2 शिट्ट्यांमध्ये मस्त मोकळा सुटसुटीत असा हा जिरा राईस होतो. त्यासोबतच थोड्या वेगळ्या पद्धतीची पनीर मसाला भाजी, काजूचा अजिबात वापर न करता मस्त घट्ट असा रसा होण्यासाठी यामध्ये एक मी ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची साधी सोपी पनीरची भाजी न बनवता यामध्ये काही मसाले घातलेले आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट ही नक्कीच अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला जिरा राईस बनविण्यासाठी अर्धा वाटी बासमती तांदूळ 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवला होता. 15 मिनिटांनंतर यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे. गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यावर काही खडे मसाले घालूया. त्यामध्ये दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंग, तेजपान, 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घातला. हलकसं बारीक गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं. खडे मसाले परतून झाले की त्यामध्ये लगेच पाणी निथळून घेतलेला तांदूळ घालायचा. तांदूळ थोडासा परतून घेऊ. नंतर त्यात जेवढा तांदूळ घेतो त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. आता इथे अर्धा वाटी तांदूळ घेतला तर 1 वाटी पाणी घातलं. वरतून चवीनुसार मीठ आणि थोडंसं इथे मी तूप घातलं. याऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता. नंतर मिक्स करून कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. नंतर गॅस बंद करून कुकरची आपोआप संपूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच कुकर उघडायचा. एकीकडे राईस होतो तर दुसरीकडे गॅसवर पॅन ठेवून त्यात अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने मध्यम आचेवर हलकेसे भाजून घ्यायचे. तर मसाले करपू द्यायचे नाही, ते फक्त गरम हलकासा सुगंध येईपर्यंत भाजायचे. नंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यास ठेवायचे. आता त्याच पॅन मध्ये खडे मसाले भाजूया. त्यात दालचिनीचा 1 छोटा तुकडा, 3 ते 4 लवंग, 1 तेजपान, 2 ते 3 काळी मिरी, 1 वेलची हे मसाले सुद्धा हलकेसे भाजून त्याच प्लेट मध्ये काढून घेऊ. आणि पुन्हा त्याच पॅन मध्ये मध्यम आचेवर 1 मोठा कांदा असा उभा बारीक चिरून घेतला. सुरुवातीला यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही. थोडासा कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घालायचा. सोबतच अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या चांगलं एकजीव करून थोडंसं परतून घेऊ. नंतर यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेलात कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घ्यायचा. तर कांदा टोमॅटो जास्तही फ्राय करायचा नाही, तो फक्त हलकासा नरम झाला पाहिजे, यासाठी त्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून साधारणपणे 5 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची. त्यामुळे कांदा आणि टोमॅटोला थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये कांदा टोमॅटो छान असा नरम होतो. तोपर्यंत आपण इथे पनीर कापून घेऊ. तर इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. पनीरचे असे छोटे छोटे क्यूब करून घ्यायचे. तर इथे छोटे पीस कट केले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठेही पीस कट करून घेऊ शकता. या पद्धतीने एकदा पनीरची रस्सा भाजी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर पनीर कट झालेत आणि इकडे कांदा टोमॅटो ही छान नरम झालेला आहे. तर गॅस बंद करायचा. यातच मी थोडीशी कोथिंबीर घातली. आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. नंतरच मिक्सर मध्ये सुरुवातीला भाजलेले मसाले वाटून घ्यायचे. तर बघा याप्रमाणे. नंतर त्यातच थंड झालेले कांदा टोमॅटो घालायचे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पनीरची भाजी छान दाटसर आणि एकसंध होण्यासाठी, पनीरची भाजीला असणारी ग्रेव्ही रस्सा दाटसर होण्यासाठी यात जे पनीर आपण कट करून घेतलं त्यातील 2 ते 3 तुकडे मसाला वाटताना घालायचे. त्यामुळे काजू घालायची अजिबात गरज पडत नाही आणि भाजीचा रस्सा हा छान दाटसर होतो आणि एकसंध दिसून येतो. तर पनीरची ग्रेव्हीची भाजी बनविण्यासाठी ही टिप नक्की फॉलो करा. टेस्ट सुद्धा अप्रतिम येते. फ्रेश क्रीम, काजूची पेस्ट वापरण्याऐवजी हा उत्तम पर्याय आहे. नक्की करून बघा. तर बघा या ठिकाणी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता फोडणी देण्यासाठी सारख्याच पॅन मध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की त्यात कट केलेले पनीर घालून हलक्याशा गोल्डन रंगावर तळून घ्यायचे. पनीर तळत असताना तेल हे नेहमी चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे. पनीर तळताना तेल चांगले गरम करून घेतले की ते पॅन किंवा कढईला चिटकत नाही. आता तळलेले पनीर एका प्लेट मध्ये काढून उरलेल्या तेलातच मी जो मसाला वाटून घेतलेला होता तो घालूया.
मसाला तेलात चांगला मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायचा. असं बाजूने तेल सुटायला लागलं की त्यात 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा पनीर मसाला. याऐवजी जर तुम्हाला आणखी काही मसाले ऍड करायचे असतील तर ते या स्टेजला घालायचे. चांगले मिक्स करून घ्यायचं. नंतर यात तळलेले पनीर घालायचे, तेही मिनिटभर चांगले मिक्स करून घ्यायचे. नंतर लगेच रस्सा म्हणजेच ग्रेव्ही साठी पाणी ऍडजस्ट करायचे. तर साधारणपणे 1.5 ग्लास पाणी घातलं. तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतलं की नंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून पॅनवर झाकण ठेवलं. 2 ते 3 मिनिटं भाजी उकळण्यास ठेवली. तोपर्यंत या ठिकाणी कुकरही थंड झाला. राईस बघू शकता फक्त 2 शिट्ट्यांमध्ये छान मोकळा सुटसुटीत दिसतो. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया. तर बघा या ठिकाणी तयार आहे कमी वेळात झटपट असा कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्यांमध्ये मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस. तर इकडे पनीरची भाजी ही तयार आहे. थोडीशी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची मसाला पनीरची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला भन्नाट लागते. पनीर सोबत खाण्यासाठी रोजची चपातीपेक्षा थोडीशी वेगळ्या चवीची चपाती या ठिकाणी तयार केली आहे. त्याने तर या जेवणाची रंगतच वाढणार आहे. तर हे गव्हाचे मऊ लुसलुशीत फुलके, जिरा राईस, मसाला पनीर, ग्रेव्हीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. नुसत्या वासानेच एकाऐवजी 2-3 चपाती तर नक्कीच खाल. सोबतच सॅलड, लिंबू. तर इथे आपली अर्धा तासात तयार होणारी मिनी व्हेज थाळी तयार आहे. तर कशी वाटली आजची थाळी हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.